नमस्कार मित्र. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 आणि आपला शेतकरी मित्र गोकुळ गुशिंगी. मी काही कामानिमित्त बीडला आलो होतो आणि तिथलं काम संपून आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यात जात आहे. आणि मध्येच बीडच्या पुढं निघाल्यानंतर तुम्हाला एक कपिलधार म्हणून महादेवाचं मंदिर आहे आणि एक निसर्गरम्य ठिकाण आहे. आता बघू शकता, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, इथे पावसाळ्यामध्ये अक्षरशः आम्ही 4 महिन्यापूर्वी आलो होतो. पावसाळ्यामध्ये इथं खाली उतरता पण येत नाही, एवढं पाणी. आणि हे जिवंत आहे, जे धार दिसते आपल्याला ती पूर्ण जिवंत आहे. आणि हे बघा, इथं पाणी कशा प्रकारे एकदम व्यवस्थित, एकदम शुद्ध जसं उत्तर प्रदेशामधील चित्रकूट या ठिकाणीतील सत्यानुस या ठिकाण आहे, तिथे माशा पाण्यात दिसतात. इथं माशा नाही आहे, परंतु ठिकाण पूर्ण तसंच आहे. हे बघू शकता, हे जे मंदिर आहे हे ते कपिलधार म्हणून हे मंदिर आहे. आणि खरंच एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. उन्हाळ्यात आले तर चांगले, परंतु पावसाळ्यात जर आले तर हे ठिकाण खरंच अस्मरणीय आहे. आणि आपल्या जालना जिल्ह्यापासून फक्त 100 किलोमीटर अंतरावरती आहेत. आपण माथेरान, महाबळेश्वर अशा ठिकाणी जातो, म्हैसमाळ, तर तेवढ्याच अंतरावरती हे आहे. परंतु एक इथं बघितल्यानंतर लक्षात येतं की खरंच एवढ्या जवळ आपलं ठिकाण असून आणि आपण ते बघितलेलं नाही, ती आपण चूक केलेली आहे. तर धन्यवाद मित्र. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करा.